रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. आज हरताळटिका आहे. तर हरताळटिकेची कहाणी मी तुम्हाला आज सांगत आहे. एकदा शंकर पार्वती हिमालयावर बसलेले असतात. तर पार्वती शंकराला विचारते की मी तुम्हाला कोणत्या याने प्राप्त झाले, कोणतं व्रत केल्याने मी तुम्हाला प्राप्त झाले. तर मग शंकर सांगतात की तू मला हरताळटिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या तिथीला येतं त्या दिवशी तू ही पूजा केलीस आणि तू ही पूजा केल्यामुळं तू मला प्राप्त झालीस. तर मी तुला सांगतो की तुझ्या वडिलांनी तुला विष्णूंना द्यायचे कबूल केले आणि तू खूप चिडलीस आणि तू मैत्रिणीसह सगळं जंगलात निघून आलीस. तिथं 3 दिवस तर तू झाडाची पाने खाऊन राहिलीस आणि 4थ्या दिवशी हरताळटिका येते. त्या दिवशी तू माझ्यासहित तुझी स्थापना केली आणि त्याला पत्री वाहून तू मैत्रिणीसह त्याचं पूजा केली आणि त्याचं उद्यापन केलंस आणि जागरण केलं आणि उद्यापन केलं. असं झाल्यामुळं तू मला प्राप्त झाली. म्हणून हे व्रत सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे व्रत कष्ट कमी आणि श्रम कमी आणि जास्त पुण्य या व्रताने मिळते. आणि ह्या व्रताचं तू उद्यापन केलं, मैत्रिणीसह त्याचं पारण केलं आणि मग तुझ्या वडील तुला न्यायला आले आणि तुला विचारलं की तू का इथं निघून आलीस. तेव्हा तू सांगितलं की मला विष्णूशी लग्न न करता मला शंकराशी लग्न करायचं आहे, महादेवांशी. तर मग वडिलांनी ते कबूल केलं आणि तुझं लग्न चांगला मुहूर्त पाहून माझ्याबरोबर लावलं. त्याच्यामुळे ही कहाणी अशी आहे. तर हे खूप हे पुण्याचंच आहे. नुसती उपवास आणि पूजा ह्याच्यावरच नाही, तर त्याची सोन्या चांदीची शंकर पार्वतीची प्रतिमा करून पूजा केली तरी आपल्या घरात लक्ष्मी भरभराट होते. वाळूची जरी शंकर केले तरी पण आपल्या घरात भरभराट होते. अशा प्रकारे स्त्रियांनी अनेक मनोभावे हे व्रत करावे आणि ज्याला उपवास होत नाही त्यांनी खाऊन केले तरी चालते. की असं काही नाही की तुम्ही त्याचा उपवासच करा आणि कडक उपवास करून हे व्रत करा, असं नाही आहे. ज्याला होतं त्यांनी करा. जे आजारी असतील त्यांनी नुसते पूजा केली तरी चालेल. अशा प्रकारे हे व्रत आहे आणि हे व्रत सगळं सोपं आहे. त्याची काही फार अवघड नाही. ते खूप वाळूची पिंड करायची, ती काही फार अवघड नाही आहे. एकदम सोप्यात आपण ते करू शकतो आणि मनोभावे केल्याने कशाचंही फळ आपल्याला मिळतं. पण ते मनोभावे करायचं, मनात वाईट आणायचं नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. अशा प्रकारे केलं तर हे व्रताचं फळ आपल्याला भरपूर मिळतं. फक्त कोणाची निंदाही करायची नाही, कोणाला वाईट बोलू नका आणि कोण काय करतं हे आपल्याला देणं घेणं नाही. आपल्याप्रमाणे आपण हे देवाचं व्रत करा. काही जण व्रत करतात आणि सगळं गावाकडे लक्ष देतात. बाया इकडं असं चाललं आहे, तिकडं तसं चाललं आहे. अरे तुम्ही उपवास केला, व्रत केला, त्या दिवशी तुम्ही साधं देवाचं नाव घेत घरात बसा. देवळात नाही जात तर घरात तरी काहीतरी वाचत बसा किंवा ह्याच्या त्याच्या उचापत्या तुम्ही करू नका. कोण कशाने अपमान होईल, कशाचं हे बोललं, ह्याने तुझा अपमान झाला, ह्याने तुला ह्याला चढाओढीने आपण लाव्या करणाऱ्या बाया खूप आहेत. त्याच्यामुळे हे व्रत करताना कोणाची निंदा, इष्टा व शिव्यागाळ असं करू नये. घरात भांडणं नाही करू नये. शांततेने राहावे आणि सर्वांची मन मिळव, सून असू, लेक असू, कुणी असू, सगळ्यांशी मन मिळावूपणाने वागावे आणि हे व्रत करावे. ह्याचं फळ आपल्याला भरपूर मिळतं. आणि ही कथा वाचा, आरती करा, ह्याचं तुम्हाला भरपूर फळ मिळेल आणि त्याचा उपयोग भरपूर होईल. त्याप्रमाणे तुम्ही हे व्रताचं उद्यापनही रात्री जागरण करू शकता. मैत्रिणी नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांनी केलं तरी चालेल. त्याचं फळ आपल्याला भरपूर मिळतं. हे माझे आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.